संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी आपण बातचीत करूयात। धनंजय देशमुख जी आज अखेर आरोपपत्र दाखल झालेले आहेत। या आरोपपत्रामध्ये विविध मुद्दे मांडण्यात आलेले आहेत, त्यामुळे आता कारवाईला वेग येईल असं वाटतंय का? काय प्रतिक्रिया तुमची? ज्या पद्धतीने सांगत होतो सुरुवातीच्या दिवसापासून की हे सगळं कटकारस्थान करणारी टोळी, हे खंडणी करणारी टोळी, खंडणी मागणारी, अपहरण करणारी, खून करणारी ही एकच आहे, हे या आरोपपत्रात सिद्ध झालेलं आहे। आणि पुढची प्रक्रिया आता जे सरकारी वकील साहेब आहेत त्यांच्याकडे आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन या चार्जशीट त्यांच्याकडे देऊन आपण पुढील जो न्याय आहे, न्यायाचा लढा आहे, न्यायालयाची आपली लढाई आहे ते आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली लढणार आहोत। धनंजयजी, आज चार्जशीट दाखल केल्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी काही तुमचं बोलणं झालं का? नेमके कोणकोणते कलम आहेत ते तुम्ही जाणून घेतलेत का? मी चार्जशीट आताच माझ्याकडे आलेला आहे, त्याची झेरॉक्स। तर मी अजून साहेबांशीही बोललो नाही, पण निवांत मी त्यांना 1-2 दिवसात भेटायला जाणार आहे आणि त्यांना सविस्तर बोलणार आहे। धनंजयजी, या सगळ्या आरोपपत्रामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या हे खरं तर 3 वेगवेगळे गुन्हे आहेत, मात्र या तिन्हींचा एकत्रितपणे आरोपपत्रात समावेश करण्यात आला। कारण का हे सगळं जे खंडणी, खून, अपहरण, अॅट्रॉसिटी जे हे टोळी ही एकच आहे आणि हे खंडणीमुळेच हा खून झालेला आहे, हे आम्ही देखील सांगत होतो आणि हे तपासित देखील सिद्ध झालेलं आहे। आणि त्यामुळेच हे सगळं एकत्रित करून त्याचा चार्जशीट काल फाईल झालेला आहे, काल तिथे दाखल केलेला आहे आणि ही सगळी आज आपल्या माध्यमांसमोर माहिती समोर येत आहे। खरं तर तुम्ही काही दिवसांपूर्वी तुम्ही अन्नत्याग आंदोलन केलं होतं, तुमच्या 8 मागण्या होत्या, सरकारने त्यानंतर तुम्हाला आश्वस्त केलं आणि त्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आणि त्यानंतर कारवाई सध्या वेगात होती असं वाटतंय का? नाही, झालीच पाहिजे। आम्ही विनंती करतोय, संवेदनशील मार्गाने आम्ही आंदोलन करतोय किंवा या लढ्यामध्ये जिथे आम्हाला जे करायची गरज पडेल ते मात्र संवेदनशील मार्गाने असेल, कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून असेल, कधीही कोणाला त्रास न देता जे काही आत्मक्लेश आम्हाला होईल त्याच माध्यमातून आमचं कुठलंही आंदोलन असेल आणि ते न्यायाचं आंदोलन आम्ही जोपर्यंत आरोपीला फाशी नाही होणार तोपर्यंत लढत राहणार आहोत। धनंजयजी, आज आरोपपत्र दाखल झालं, मात्र काही दिवसांपूर्वी देशमुख कुटुंबियांकडून किंवा ग्रामस्थांकडून असे आरोप केले जात होते की वाल्मिक कराडला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट दिली जाते, त्या संदर्भात तुम्ही काही तक्रार केली आहे का? नातेवाईकांनी याची कायदेशीर तक्रार केली आहे, माहितीच्या अधिकाराखाली तिथं माहिती मागून घेतलेली आहे। लवकरच त्याची माहिती समोर येणार आहे आणि समजणार आहे की तिथं काय काय कशा प्रकारे तिथं वागणूक चालू होती आणि ते सगळ्यांना कळणार आहे। पण आता आरोपपत्र दाखल झालंय तरी सुद्धा अशा पद्धतीची VIP ट्रीटमेंट दिली जाते, त्यामुळे कुठेतरी पोलीस प्रशासन सुद्धा यामध्ये आहे असा संशय आहे का तुम्हाला? आता ह्याच्यात कसं आहे, हे झालं आपलं SIT CID ची सगळी तपास यंत्रणा राबवलेली होती मुख्यमंत्री साहेबांना, त्यांचे देखील मी धन्यवाद मानतो। कारण का मी नेहमी म्हणायचो की मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या शब्दावर आमचा विश्वास आहे, CID आणि SIT योग्य रीतीने काम करत आहे हे माझे शब्द होते। परंतु आता हे घडलं कशामुळे, कुणी घडवलं हे सिद्ध झालं, पण कशासाठी घडलं म्हणजे हे घडताना कुणी त्यांना अभय दिलं हे मात्र अजून समोर येणं बाकी आहे। त्याच्यामुळे आम्ही हा वेगळा स्वतंत्र ड्राफ्ट जे काही इथं परिस्थिती तयार होती, इथं जी काही अराजकता माजलेली होती त्याचा स्पेशल त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी आम्ही एक ड्राफ्ट देतोय SP ऑफिसला, त्यानंतर तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर समोर येणार आहे। तुम्ही आता असं म्हणालात की काही लोकांना अभय दिलं जातंय, म्हणजे तुम्हाला स्थानिक राजकारणाकडे तुमचा रोख आहे का? जे सुरुवातीच्या कालावधीमध्ये इथं जे गुन्हेगारी, हे सगळी खंडणी, गुन्हेगारी, अपहरण, खून हे जे प्रकरण आहेत, अशा प्रकारच्या लोकांना एका पक्षाच्या ऑफिसमध्ये, पोलीस कार्यालयात किंवा पोलिसांसोबत, LCBच्या लोकांसोबत हे आरोपी सर्रास फिरताना दिसलेले आहेत। म्हणजे हे अभयच होतं त्यांना, पण ते कुणाच्या मदतीनं होतं, त्यांच्यावर कुणाचा हात होता हे देखील येणाऱ्या काही दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे आणि आम्ही ते करणार आहोत। तुमचा कुणावर आरोप आहे का, कुणावर संशय आहे का, कुठल्या राजकीय नेत्यामुळे असं घडतंय असं तुम्ही सांगू इच्छिता का? असं आम्ही कागदोपत्री सिद्ध करणार आहोत। जसं की या प्रकरणामध्ये आम्ही जे संविधान आहे, जे संविधानाचा मार्ग आहे, जे शांतीचा मार्ग आहे, ज्याच्यातून आपल्याला न्याय मिळणार आहे, या मार्गाने जसं आपण 80-81 दिवस लढत राहिलो या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये, तसंच आता इथं काय परिस्थिती स्थानिकची, इथं कशामुळे ही सगळी गुन्हेगारी वाढली होती आणि कुणामुळे वाढली होती
याचा पर्दाफाश करण्यासाठी जे आम्ही इन्व्हेस्टिगेशनसाठी जे काही ऍप्लिकेशन दिलंय त्यातून हे तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं येणार आहेत. फक्त येणाऱ्या 4-5 दिवस तुम्ही म्हणजे थांबलं तर त्या सगळ्या माहिती तुमच्या समोर येणार आहे. धनंजयजी, तुम्ही हा ड्राफ्ट नेमका कधी तयार करणार आहात आणि कधी अधिकाऱ्यांकडे सोपवणार आहात? 1-2 ते 3 दिवसामध्ये हे सगळी माहिती समोर येईल आपल्या, आणि त्यातून हे सगळं स्थानिक प्रशासन काय करत होतं इथलं, कशा पद्धतीने ह्यांच्या सगळ्यांसोबत हात मिळवणी होती, गुन्हेगार हे पण त्यांना अभय देणारे, त्यांना सांभाळणारे, हे सगळे अजून एक त्याच्या पाठीमागे आहेत. ते सुद्धा आपल्याला लवकरात लवकर समोर येणार आहेत आणि ते दिसणार आहेत आपल्याला की हे कशा प्रकारे यांना सहकार्य करायचे, यांना अभय द्यायचे आणि यांना ह्या सगळ्या गुन्हेगारी करण्यापासून रोखत नव्हते, वाईट काम करण्यापासून रोखत नव्हते. धनंजयजी, खरं तर तुम्ही या सगळ्या प्रकरणानंतर पोलीस अधिकारी बसवराज तेली असतील किंवा नवनीत कौवत असतील यांच्याशी काही तुमचा संपर्क झालाय का? तुम्ही अधिक माहिती काही घेतली का त्यांच्याकडून? नाही, आताच सगळी माहिती समोर आलेली आहे आणि मी सर्वांना, हे जे तपास अधिकारी आहेत, SP साहेब आहेत, तेली साहेब आहेत, गुजर साहेब आहेत, या सगळ्या टीमना स्पेशली भेट देणार आहे की जे काम केले तुम्ही असंच जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तिथपर्यंत जाव्यात आणि न्यायालयीन प्रक्रिया जी आहे सुरू झालेली ती आपण त्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत सगळ्यांनी सोबत राहावं अशी देखील विनंती करणार आहे. धनंजयजी, तुमच्या आंदोलन स्थळी सुद्धा अनेक राजकीय नेत्यांनी यापूर्वी भेट दिलेल्या आहेत. अंजली दमानिया वारंवार पाठपुरावा करतायत, सुरेश धस यांनी सुद्धा या प्रकरणाचा पाठपुरावा केला. या सगळ्यानंतर त्यांच्याशी काही तुमचं बोलणं झालंय का? नाही, मी सगळ्यांना बोलणार आहे. खरं तर हे तपास सुरू जिथून झाला म्हणजे FIR आपला होत नव्हता. 20 तास मसाजोगच्या ग्रामस्थांना बस स्टँडवर बसावं लागलं आंदोलन करण्यासाठी, रस्ता रोको करण्यासाठी. त्यानंतर संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील इथं आले, FIR झाला आणि खऱ्या अर्थानं तिथून न्यायाची लढाई चालू झाली. ते आतापर्यंत या लढाईत गाव असतील, कुटुंबीय असेल, सामाजिक क्षेत्रातील लोक असतील, लोकप्रतिनिधी असतील, या सगळ्यांनी हा लढा लढत राहिल्यामुळं आज कुठेतरी ह्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि या फाशी जोपर्यंत होत नाही आरोपीला तोपर्यंत अशा लाजा राहणार आहे. आज आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आता पुढची सगळी प्रक्रिया कोर्टात केली जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, कोर्टाची ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल का? त्याकडे कशा पद्धतीने बघता? आम्हाला आशा आहे की ही सगळी प्रक्रिया लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि जे ह्यांनी काम केलेलं आहे आता या जे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे जे आपलं प्रकरण आलेलं आहे ते न्यायालयीन लढा सुद्धा आम्ही याच पद्धतीने लढणार आहोत आणि या आरोपींना फासापर्यंत जाऊपर्यंत थांबणार नाही. आज आरोपपत्र दाखल झाल्यानंतर मस्साजोग मध्ये सध्या वातावरण कसं आहे, तिथल्या ग्रामस्थांच्या काय प्रतिक्रिया, त्यांचं काय म्हणणं? ग्रामस्थांची एकच प्रतिक्रिया आहे, यांना जोपर्यंत फासावर लटकवत नाहीत तोपर्यंत हे ग्रामस्थ कुठेही थांबणार नाहीत. ते देशमुख कुटुंबीय यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आहेत. मागील 81-82 दिवस झालं हे सगळे गावकरी जिथं आम्ही इथं बसलोय त्या ठिकाणाहून कुणीही हालत नाहीये आणि जो आधार आहे, जे सांत्वन आहे, ते वेळोवेळी करतायत आणि न्यायाच्या लढाईमध्ये ते कुठेही मागे राहत नाही. संतोष देशमुखांची मुलगी वैभवी आता तुमच्या सोबत आहे का? तिला या सगळ्यावर आता काय वाटतं? नाही, तिला आता याच्यातून आम्ही थोडं जे तिचं नेटची आता तयारी तिकडे आम्ही तिला पाठवतोय. आता तिला इथपर्यंतच आम्ही थांबवतोय. आता इथून पुढे तिचं जे शिक्षण आहे, तिची परीक्षा परवा दिवशी झालेली आहे, तिला थोडस तिच्या ते जे आता नीटची परीक्षा आहे त्याच्यात आम्ही गुंतवतोय आणि तिला थोडं वेगळं करतोय याच्यातून. धनंजयजी, जर आपण चार्जशीट बघितलं किंवा हे जे आरोपपत्र आज दाखल करण्यात आले CID कडून हे बघितले तर याच्यामध्ये अनेक कलमांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. तुम्ही कुठल्या वकिलाची मदत घेतली का? त्यांच्याकडून ही सगळी कलमं समजावून घेण्याचा प्रयत्न केलाय का? नाही, आम्ही आता हे जे सगळं चार्जशीट आहे सविस्तर वकील साहेबांकडे बसून त्या सगळ्या गोष्टींची माहिती घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये काय आम्हाला एखादं उणीव वाटते का, एखाद्या याच्यामध्ये काही म्हणजे आपल्याला वाटतंय का एखादी माहिती आपण दिलेली म्हणजे जशाला तशी आली आहे का, किंवा सगळे इन्व्हेस्टिगेशन त्याविषयी आम्ही एक थोडं मार्गदर्शन घेणार आहोत. पोलीस अधिकाऱ्यांशी काही तुमचं भेटणं झालंय का? नाही, अजून कोणाशी बोलणं झालं नाही, भेटणं झालं. अच्छा, आता जर उज्ज्वल निकम यांच्यासारख्या खरं तर ज्येष्ठ वकिलांची आता नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्यांच्याशी तुमची भेट झाली आहे का आणि पुढच्या काळात कधी भेट होईल, काही माहिती? येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये त्यांना आम्ही भेटणार आहोत.
नक्कीच धनंजयजी, खरं तर अतिशय महत्वाचं हे सगळं प्रकरण आहे. आज आरोपपत्र दाखल करण्यात आले. सीआयडी एसआयटी सगळीच पथकं तपास करतायत आणि स्थानिक प्रशासन, स्थानिक पोलीस प्रशासन सुद्धा या सगळ्याचा तपास करताय. मात्र तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, आरोपपत्रामध्ये 8 आरोपींचा समावेश करण्यात आलाय. मात्र एक सोनावणे नावाचं, सिद्धार्थ सोनावणे म्हणून एक व्यक्ती आहे, त्याला मात्र या आरोपपत्रातून वगळण्यात आले. त्यासंबंधी तुम्हाला काही माहिती आहे का? नाही, वगळण्यात आलं हे माहिती कळली, पण त्याची भूमिका त्याच्यात काय आहे हे मला म्हणजे मी बघितलं नाही अजून. आणि ती पण त्याची भूमिका काय आहे त्या संदर्भात पण आम्ही सीआयडीशी माहिती घेऊन म्हणजे त्याचं बघेल की म्हणजे कशासाठी अजून कोणी कोणी होतं, त्याच्यातून कसे आरोपी बाहेर निघलेत किंवा त्यांनी काय केलंय हे बघणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच धनंजयजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर बातचीत केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आजच आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे, त्यामुळे आता पुढची कोर्टाची सगळी कशी प्रक्रिया असेल हे पाहणं महत्वाचं आहे.